माध्यमातून गेली कित्येक वर्ष या संपूर्ण विभागामध्ये होताना पाहायला मिळते. आणि निश्चितच याचीच पोचपावती दाद म्हणून आपण पाहतोय एक ना अनेक मान्यवरांची मानदिवाळी या संपूर्ण क्रीडा सोहळ्याच्या माध्यमातून आपल्याला आजच्या दिवसभरात जरूर पाहायला मिळणार आहे. आणि नुकतंच आपण पाहतोय दक्षिण मुंबई विभाग क्रमांक 14चे सन्माननीय विभाग प्रमुख विभाग संघटक विजयजी वाडकर साहेब यांची देखील इथे उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. बट क्रिकेट पुन्हा एकदा आपण मैदानाकडे वळणार आहोत. डोंगरी विभाग दक्षिण मुंबईतील एक महत्त्वपूर्ण विभाग आणि या विभागातील आपण पाहतोय एक ऐतिहासिक असं क्रीडांगण ज्याला एक मोठी परंपरा लाभलेली आहे. वीर संभाजी महाराज क्रीडांगण ज्या क्रीडांगणात आपण पाहतोय यावी 9 प्रीमियर लीग या विभागातील दक्षिण मुंबईतील एक मानाची सन्मानाची स्पर्धा म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. लाख मोलाची असणारी स्पर्धा. प्रथम पारितोषिक आपण पाहतोय 1,10,000 रुपये व आकर्षक असा 9PL चषक मुख्यमंत्री चषक आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि द्वितीय पारितोषिक 51,000 रुपये व आकर्षक असा मुख्यमंत्री चषक. प्लेअर ऑफ द सिरीज साठी आपण पाहतोय LED TV, बेस्ट बॅटरसाठी बॅट, बेस्ट बॉलरसाठी शूज आणि प्रत्येक सामन्यामध्ये दिला जाणारा मॅन ऑफ द मॅचचा किताब अशी एक ना अनेक पारितोषिक या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते ज्यांची रेलचेल राहणार आहे. आणि या सर्वांसाठी आपण पाहतोय 8 संघांचा रणसंग्राम. 8 संघांचे संघमालक. या संघ मालकांचा आम्ही विशेष कौतुक करू आणि त्यांचा विशेष आभार देखील की ज्यांची साथ या संपूर्ण स्पर्धेला रुपेश पाटील यांच्या संकल्पनेला लाभली. त्यानंतर ही संपूर्ण स्पर्धा तुम्हाला सर्वांसमोर येताना पाहायला मिळते. दर्जेदार असं आयोजन आणि आयोजनाखाली आपण पाहतोय सर्वच संघ इथे प्रयत्नांची पराकाष्ठा करत असताना या मुख्यमंत्री चषकावरती आपलं नाव कोरण्यासाठी सध्याच्या घडीला आपण पाहतोय खेळपट्टी क्रमांक 1 वरती सामना सुरू होत असताना VP वॉरियर्स विरुद्ध MM मोटर्स. ज्या ठिकाणी MM मोटर्स संघाने नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षणाचा स्वीकार केलाय तर दुसऱ्या बाजूला खेळपट्टी क्रमांक 2 वरती आपण पाहतोय दीक्षिता 11 विरुद्ध VP वॉरियर्स. दर्जेदार असं क्रिकेट. मित्रांनो मुंबईचं क्रिकेट खऱ्या अर्थाने पाहायचं झालं तर हे बंद ग्राउंडचं क्रिकेट पाहायला पाहिजे. मुंबई नगरीमध्ये बरीचशी मैदान अशी पाहायला मिळतात की ज्यांचा आकार भौगोलिक परिस्थिती ही क्रिकेट मैदानांना पोषक अशी पाहायला मिळत नाही. परंतु मुंबईकर आणि मुंबईकरांची ऍडजस्टमेंट करण्याची वृत्ती याच्यातूनच निर्माण झालेलं क्रिकेट आपण पाहतो. मुंबईमध्ये विशिष्ट पद्धतीने खेळलं जातं. मग ज्याला आपण बंद ग्राउंडचं क्रिकेट ज्याला डिक्लेअर झोनचं क्रिकेट असं देखील संबोधतो. अनेक वेळा आपल्याला पाहायला मिळतं मैदानाच्या केवळ एका कोपऱ्यामध्ये तुम्हाला षटकार चौकाराची प्राप्ती होत असते परंतु इतर ठिकाणी तुम्हाला डिक्लेअर झोन पाहायला मिळतात. आणि याच डिक्लेअर झोन पद्धतीच्या क्रिकेटच्या माध्यमातून आपण पाहतोय सध्याच्या घडीला ही 9 प्रीमियर लीग स्पर्धा खेळवली जाते. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतो यावेळी पिच क्रमांक 2 वरती 2 षटकांच्या अखेरीस 15 धावा विदाउट एनी लॉस दीक्षिता 11 संघाची पाहायला मिळते. बॉलरचं नाव पोहोचवायचं आमच्यापर्यंत VP वॉरियर्स. VP वॉरियर्स बॉलर्स नेम प्लीज. VP वॉरियर्स. 2 मिनिटं थांबायचं. बॉलरचं नाव जितू. ओरिजिनल नाव सांगा हीच विनंती असेल माझी. जितेंद्र जैन. धन्यवाद. चांगली सुरुवात. कोलवटापाचा हा चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. खुलवून काढण्याचा प्रयत्न झाला परंतु तितकाच चांगल्या पद्धतीने बॅटवर येऊ शकलेला नाही. दरम्यानच्या कालावधीमध्ये एक धाव पूर्ण केली जाते. सिंगल कंप्लीट होते. स्ट्राईक रोटेट होताना आपल्याला पाहायला मिळेल. चांगली पार्टनरशिप सलामीची पालन पाहतो विदाउट एनी लॉस. धावसंख्या धावफलकावरती 16 पाहायला मिळते. एक चांगला बेस पाय रचण्याचा प्रयत्न लेफ्ट हँड राईट हँडचं कॉम्बिनेशन देखील पाहतोय जे नेहमीच कोणत्याही गोलंदाजाला एक डोकीदुखी ठरत असतं. प्रत्येक वेळी लाईन चेंज करणं, फील्ड पोझिशन चेंज करणं, लेंथमध्ये आपला बदल करणं, प्रत्येक चेंडू नजीक स्ट्राईक रोटेट झाल्यानंतर तितकंसं सोपी गोष्ट नसते. आणि याच रणनीतीचा अवलंब अनेक वेळा अनेक संघ करताना आपल्याला पाहायला मिळतात. क्रिकेट हा खेळ जितका शारीरिकदृष्ट्या खेळला जातो त्याहूनही जास्त तो बौद्धिकदृष्ट्या चातुर्याचा उपयोग करून जरूर खेळला जात असतो. मग ज्यामध्ये आपण पाहत असतो अनेक वेळा अनेक संघ स्ट्रॅटेजीज प्लॅन्स बनवत असतात त्याचं एक्झिक्युशन करत असतात. दरम्यान आपण पाहतोय मुख्य मंचावरती व्यासपीठावरती आमचे अनेक मान्यवर मंडळी ज्यांची इथे उपस्थिती लाभलेली पाहायला मिळतात. दक्षिण मुंबई विभाग क्रमांक 14चे सन्माननीय विभाग संघटक विजयजी वाडकर साहेब यांचं देखील आम्ही हार्दिक स्वागत करतो जे आपल्यासोबत जोडले गेलेत. आणि त्याचसोबतच आपण पाहतो या ठिकाणी
उपाध्यक्ष व्यापारी सेना विभाग क्रमांक 14 चे सन्माननीय सुनीलजी दुतिया साहेब यांचं देखील इथे आगमन झालंय. साहेब आपलं देखील मनपूर्वक हार्दिक असं स्वागत आणि दोन्ही मान्यवरांचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करेन की त्यांनी त्यांच्या अत्यंत बिझी शेड्यूलमधून आपला अमूल्य वेळ या स्पर्धेसाठी दिला आणि खऱ्या अर्थाने या स्पर्धेची शोभा वाढवण्याचं काम त्यांच्या माध्यमातून होत असताना आपल्याला पाहायला मिळते. मी दोन्ही मान्यवरांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक असं स्वागत करतो पुनश्च एकदा या मुख्यमंत्री चषक 2024 स्पर्धेमध्ये. शिवसेना दक्षिण मुंबादेवी विधानसभा आणि या आपल्या विधानसभेचे सन्माननीय संघटक आपल्या रुपेश फाउंडेशनचे सर्वेसर्वा रुपेश रमेश पाटील साहेब आणि त्याच्यासोबतच सुप्रिया रुपेश पाटील मॅम यांच्या संकल्पनेतून साकार झालेला हा 9 प्रीमियर लीग मुंबई क्रमांक 9 आणि 9 साठी ही अभिमानाची असणारी बाब स्वाभिमानाचा असणारा हा खेळ आणि ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. मुख्यमंत्री चषक 8 संघांच्या माध्यमातून आपण पाहतो या संघांचे संघमालक आणि या 8 संघांमध्ये विखुरले गेलेले सर्वच्या सर्व खेळाडू सर्वांची नजर एकाच गोष्टीवरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे त्या लाख मोलाच्या पारितोषिकाकडे आणि त्याचसोबतच तो आकर्षक कसा झळाळता मुख्यमंत्री चषक ज्या करंडकावरती सगळ्यांच्याच नजरा असणार आहेत. कोणता संघ असेल जो या ठिकाणी बहुमान पटकावेल या मुख्यमंत्री चषक 2024 आणि यासोबतच आपण पाहतोय आपल्यासोबत जोडले जात आहेत मुख्य मंचकावरती व्यासपीठावरून दक्षिण मुंबई जिल्हा अध्यक्ष संभाजी ब्रिगेड सन्माननीय मनोजी पाके साहेब आपलं देखील मनपूर्वक हार्दिक असं स्वागत असेल संपूर्ण आमच्या दक्षिण मुंबई शिवसेना परिवाराच्या माध्यमातून. मुंबईचा असा कोणताही विभाग नाही ज्या ठिकाणी आपल्याला शिवसेना हा शब्द पाहायला मिळत नाही. गेली 25 वर्ष आपण पाहतोय मुंबई महानगरपालिकेवरती हा भगवा मानाने डौलताना आपल्याला पाहायला मिळालाय आणि यामध्ये बरीचशी मेहनत बरेचसे परिश्रम आपल्या सर्वच पदाधिकाऱ्यांचे कार्यकर्त्यांचे आणि शिवसैनिकांचे पाहायला मिळतात. शिवसेना पक्ष म्हटलं की या पक्षात सर्वात मोठं पद कोणतं असतं तर मित्रांनो शिवसैनिक आणि कडवा शिवसैनिक नेहमीच आपल्याला पाहायला मिळतो अगदी ग्राउंड लेवलवरती प्रत्येक समाज घटकापर्यंत पोहोचत असताना आणि त्यांच्या समस्यांचं निवारण करण्यासाठी प्रयत्न करताना प्रामाणिक प्रयत्न करताना. 3 षटकांचा खेळ झाला समाप्त. धावसंख्या धावफलकात 26 ऑन पिच नंबर 2 दीक्षिता 11 26 धावा धावफलकावरती. तर मुख्यमंत्र्यावरती आपण पाहतोय मित्रांनो एक ना अनेक मान्यवरांच्या आमच्यासोबत जोडली जाते ती मांदी आळी. दरम्यान आपल्याच नजीकचा असणारा आपल्या शेजारी विधानसभा विभाग अर्थातच मलबार हिल कुलाबा विधानसभा संघटक सन्माननीय आपण पाहतोय यावेळी गुरुदूतजी शिवाजी बोबळे साहेबांचे देखील इथे आगमन झाले. सातारा जिल्हा संपर्क प्रमुख त्याचबरोबर महाराष्ट्र राज्य शिवसेना शिक्षकेतर कर्मचारी सेनेचे देखील ते पदाधिकारी आहेत. गुरुदत्त शिवाजी बोबडे साहेब आपलं आम्ही मनपूर्वक हार्दिक हार्दिक असं स्वागत करतो. सातारा जिल्हा संपर्क प्रमुख आहेत आणि आपले सन्माननीय मुख्यमंत्री देखील याच सातारा जिल्ह्याशी निगडीत आहेत. तुम्हाला सगळ्यांना वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही आणि स्वाभिमानाची बाब आहे. मी स्वतः समालोचक देखील सातारा जिल्ह्यातील त्यामुळे एक विशेष आनंद होतो आणि विशेष अभिमानाची बाब देखील आणि केवळ सातारा जिल्ह्याच्या नाही तर मित्रांनो माझ्याच तालुक्यामधील मुख्यमंत्री साहेब पाहायला मिळतात त्यामुळे ही अधिक जवळची बाब आणि अधिक अभिमानाची स्वाभिमानाची बाब पाहायला मिळते. आणि आज आपल्याच मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून ज्या प्रकारे महाराष्ट्र गतिशील होताना आपण पाहतोय विकासाच्या दिशेने केवळ प्रवास करत नाही तर अत्यंत वेगाने प्रवास करतोय. त्याचमुळे काय आपण पाहतोय मुंबईमधील संपूर्ण रस्ते सिमेंट कॉन्क्रीट करण्याचं काम त्यांच्या माध्यमातून झालं. क्लीन मुंबई हरित मुंबई स्वच्छ मुंबई अंतर्गत आपण पाहतोय प्रत्येक विभागामध्ये ज्या प्रकारे आपण डीप क्लिनिंग केले प्रत्येक रस्त्यांचं मग प्रत्येक गल्लींचं असेल मोहल्ल्यांचं असेल स्वतः मुख्यमंत्री साहेब त्या ठिकाणी हजर होत असताना या क्लिनिंगमध्ये भाग घेताना आपल्याला पाहायला मिळाले. ग्राउंड लेवलवरती जाणं खऱ्या अर्थाने प्रत्येक समाज घटकाबरोबर स्वतः कनेक्ट होणं आणि काम करणं हे मात्र मुख्यमंत्र्यांची ओळख आपल्याला जरूर पाहायला मिळते. आणि असेच खऱ्या अर्थाने मी स्वतः म्हणेन या ठिकाणी आणि मानेन देखील आणि मला वाटत नाही की या बाबतीत कोणाच्याही मनात तिळ मात्रही शंका असेल. महाराष्ट्राला खऱ्या अर्थाने भाग्यशाली म्हणावं लागेल की ज्यांना अशा मुख्यमंत्री लाभले गेलेत. केलेला उठाव त्या उठावासाठी आवश्यक असणारी ती हिंमत ते कर्तृत्व आणि जबाबदारीने ज्या प्रकारे केलेला उठाव आणि त्यानंतर निश्चितच जी मिळालेली जबाबदारी कर्तव्यपूर्ती ज्या प्रकारची पाहायला मिळते ती खऱ्या अर्थाने कौतुकास पात्र. आणि यासोबतच अनेक महाराष्ट्राला
पुढे घेऊन जाण्यासाठीचे प्रकल्प असतील, मग ज्यामध्ये आपण पाहतोय मुंबई नागपूर समृद्धी महामार्ग श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने आपण पाहतोय ही महाराष्ट्राची भाग्यरेषा खऱ्या अर्थाने संपूर्ण विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राला जोडण्याचं काम, मुंबईपर्यंत जोडण्याचं काम या संपूर्ण महामार्गाच्या माध्यमातून इथं पाहायला मिळेल. नुकतंच याचं लोकार्पण सोहळा पार पडला. भारताचे सन्माननीय प्रधानमंत्री पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर शिवरी नावाशिवा हा जो सीलिंग सागरी सेतू आपण पाहिला, अटल सेतू या नावाने निश्चितच आपल्या समोर आला. मुंबईला रायगड, पुणे आणि निश्चितच पनवेल सोबत जोडण्याचं काम आणि अधिक वेगाने आणि अधिक जवळ आणण्याचं काम या सागरी सेतूच्या माध्यमातून होताना पाहायला मिळाले. असे एक ना अनेक प्रकल्प मित्रांनो आपण पाहत असतो. नुकतेच गोखले ब्रिजचं देखील उद्घाटन पार पाडण्यात आलं. जबरीच्या माध्यमातून अंधेरी पूर्व आणि अंधेरी पश्चिमला जोडण्याचं काम केलं गेलं. कालच जर पाहिजे झालं तर विलेपार्ले येथील ब्रिजचं देखील उद्घाटन मुख्यमंत्री साहेबांच्या माध्यमातून होताना आपण पाहिलंय. सध्याच्या घडीला संपूर्ण महाराष्ट्रभरात होत असलेला आपण पाहतोय अनेक प्रकल्प असतील, अनेक कार्यक्रम लोकार्पण त्यांचं होत असताना पाहायला मिळतंय. आणि विशेष शासन आपली दारी हा जो उपक्रम ज्या प्रकारे आपण पाहतोय महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये आणि प्रत्येक तालुक्यांमध्ये होत असताना ज्याला भरघोसाचा प्रतिसाद जनतेच्या माध्यमातून देखील पाहायला मिळते. त्याचमुळे काय मुख्यमंत्री साहेब नेहमीच म्हणत असतात हे सरकार आहे ते सामान्यांचं सरकार आहे, हे सरकार आहे, हे शासन आहे ते शेतकऱ्यांचं शासन आहे, हे शासन आहे ते समाजातील दुर्बल घटकांचं देखील शासन आहे. प्रत्येक घटकाला त्यांना आवश्यक असलेल्या गोष्टी पुरवण्याचं काम आपण पाहतोय संपूर्ण महाराष्ट्रभर सध्याच्या घडी होत असताना पाहायला मिळेल. त्याचमुळे घेऊन त्यांच्या कार्याचा गौरव करणारी, आढावा घेणारी आणि निश्चितच सन्मान करणारी स्पर्धा मुख्यमंत्री चषक आपण पाहतोय यावी दक्षिण मुंबई टोंगरी विभागातून. अर्थातच मुंबई विधानसभा संघटक रमेश पाटील साहेब यांच्या माध्यमातून पुरस्कृत असणारा हा मुख्यमंत्री चषक. धन्यवाद. धावसंख्या दाखल खेळपट्टी क्रमांक आपण 2 वरती पाहतोय ते 34 दीक्षिता 11 संघाची. त्या खेळपट्टी क्रमांक 1 वरती आपण पाहणार आहोत धावसंख्या दाखल 17 खेळपट्टी क्रमांक 1 वरती पिच नंबर 1 17 धावा 3 षटकांच्या अखेरीस. ॲट अ टाइम एकाच वेळी 2 खेळपट्ट्या, दोन्ही खेळपट्ट्यांचा वापर केला जातोय. दोन्ही खेळपट्ट्यांवरती आपण पाहतोय सामने खेळवले जात आहेत. ज्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल यावेळी इशारा झालाय पंचांचा. खेळपट्टी क्रमांक 2 वरती उघडा डोळे, पहा नीट, पुढील चेंडू फ्री हिट, ज्यावरती फलंदाज केवळ 4 प्रकारे बाद होऊ शकतो. रनआउट, यष्टी चित, हिट द बॉल ट्वाइस आणि त्याचसोबतच ऑबस्टॅकिंग द बॉल या 4 प्रकारे फलंदाज बाद होऊ शकतो. हिट द बॉल ट्वाइस अर्थातच एकाच अटेम्प्ट मध्ये तुम्ही चेंडू जर 2 वेळा मारण्याचा प्रयत्न केला. ऑबस्टॅकिंग द बॉल अर्थातच जर चेंडू यष्टीच्या दिशेने जातोय तुम्ही जबरदस्ती त्याला अडवण्याचा प्रयत्न केला तर या अशा प्रकारे 4 प्रकारे फलंदाज बाद होऊ शकतो. चांगला फटका हेलिकॉप्टरचा उपयोग केला, जरूर बॉटम हँडचा अप्रतिम उपयोग केला. रिस्क पाहायला मिळाला या ठिकाणी. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड फटकेला खेळलाय. एलिव्हेशन चेंडूने बरंचसं गाठलंय. डिस्टन्स कव्हर करू शकलेला नाहीये परंतु 2 धावा. प्रत्येक 2 धावा या देखील महत्वाच्या असणार आहेत. लक्षात घ्या मैदानाची भौगोलिक परिस्थिती तुम्ही जर व्ही शेप मध्ये फटके खेळलात, चांगल्या टायमिंगने आणि चांगल्या पॉवरने फटके खेळलात तर त्या ठिकाणी तुम्हाला चौकार आणि षटकाराची देखील प्राप्ती होऊ शकते. इथे मात्र रिस्क घेतली, स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न अंतिम चेंडूवरती पाहायला मिळाला. दरम्यान आपण पाहतो फलंदाज बाद होतील. खेळपट्टी क्रमांक 2 वरती दीक्षिता 11 ला एक मोठा धक्का जरूर लागतोय आणि धावसंख्येचा विचार करायचा झाला तर धावफलक जाऊन पोहोचलाय तो पिच नंबर 2 वरती. धावा धावफलकावरती लगावल्या गेल्या 4 षटकांच्या अखेरीस 40 धावांचं लक्ष इथे ठेवण्यात आलंय समोर टीम व्हीपी वॉरियर संघासमोर. 40 धावांचं लक्ष असेल खेळपट्टी क्रमांक 2 वर व्हीपी वॉरियर संघासमोर. तो वळणार आहोत आपण खेळपट्टी क्रमांक 1
साऊंड दादा त्वरित द्या. साऊंड दादा, साऊंड दादा त्वरित द्या. ओके, धन्यवाद धन्यवाद. पिच नंबर 2. पिच नंबर 1, 26 रन्स, 26 धावा. दीक्षिता 11 आपला एक्स्ट्रा प्लेयर पाठवा. दीक्षिता 11 आपला एक्स्ट्रा प्लेयर प्लीज. बॉलर नेम प्लीज दीक्षिता 11. दीक्षिता बॉलर नेम प्लीज. चेक. चला, खेळपट्टी क्रमांक 1 वरती इनिंग होईल कंप्लीट. पहिल्या इनिंगच्या अखेरीस 29 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 30 रन्सचा टार्गेट फॉर दी अपोजिट टीम विच इज MM मोटर्स. MM मोटर्स लक्ष आहे ते 30 धावांचं, माफ करा 30 धावांचं लक्ष आहे. धन्यवाद. मुख्य मंचकावरती आपण पाहतोय आमच्या सर्वच मान्यवर सदस्य ज्यांचं इथे आगमन होताना पाहायला मिळत आहे. महाराष्ट्र राज्य शिवसेना शिक्षकेतर कर्मचारी सेना सातारा जिल्हा संपर्क प्रमुख, त्याचबरोबर मलबार हिल कुलाबा विधानसभा संघटक सन्माननीय गुरुदत्तजी शिवाजी बोबडे साहेब ज्यांचं इथे आगमन झालं. सभापली आपलं मनपूर्वक हार्दिक असं स्वागत असेल. शिवसेना दक्षिण मुंबई आणि विशेषतः मुंबादेवी विधानसभा परिवाराच्या वतीने, या संपूर्ण आयोजन समितीच्या वतीने, त्यासोबतच या संपूर्ण स्पर्धेचे प्रमुख आयोजक आपल्या रुपेश फाउंडेशनचे सर्वेसर्वा सन्माननीय रुपेश रमेशजी पाटील साहेब आणि सौ प्रिया रुपेश पाटील मॅम यांच्या वतीने देखील आपलं मनपूर्वक हार्दिक असं स्वागत असणार आहे. चला, खेळपट्टी क्रमांक 1 वरती लक्ष आहे 30 धावांचं. MM मोटर्स 30 रन्सचा टार्गेट. सेंड युअर बॅटर्स ॲज अर्ली एज पॉसिबल अँड सेम रिक्वेस्ट टू टीम फेबिदा डोंगरी वॉरियर्स, सेट युअर फील्ड ॲज अर्ली एज पॉसिबल. वी आर इन हरी. वी हॅव टू स्टार्ट द मॅच ॲज अर्ली एज पॉसिबल. व्हेरी लॉंग शेड्यूल इज देअर. वी हॅव टू कंप्लीट दॅट शेड्यूल इन अ टाइम. चांगला फटका BP वॉरियर संघाच्या माध्यमातून इथे पाहायला मिळतोय. स्टार्ट चांगली केली जाते. लक्ष त्या ठिकाणी 40 धावांचं एक मोठं लक्ष आहे, आव्हानात्मक लक्ष आहे, चॅलेंजिंग टोटल पाहायला मिळते. परंतु सुरुवात खूप चांगल्या प्रकारची पाहतोय आपण. धावसंख्या फलकावरती पाहायला मिळेल ती एका षटकाच्या अखेरीस 9 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. BP वॉरियर्स 9. MM मोटर्स 30 रनचा टार्गेट. 30 ओके. 30 करने का है. टारगेट इज 30. डोंट वरी. MM मोटर्स प्लीज एक्स्ट्रा प्लेयर एक पाठवून द्या. MM मोटर्स MM मोटर सॉरी तुमचा प्लेयर आहे. सॉरी.
आम्ही स्थानिक पोलीस स्थानकाचे देखील आम्ही विशेष आभारी असणार आहोत. मुंबई पोलीस सदरक्षण आहे, खलनिग्रह नाही. आपलं कर्तव्य पूर्ती करत असताना नेहमीच पाहायला मिळतं आणि त्यांच्याच अधिपत्याखाली सुरक्षित असणारं हे शहर आणि तुम्ही आम्ही सर्वच नागरिक. त्यामुळे आम्ही स्थानिक पोलीस स्थानकाचे डोंगरी पोलीस स्टेशनचे देखील विशेष आभारी असणार आहोत. आपण पाहतोय मुख्य मंचकावरती आमच्या सर्वच मान्यवरांची इथे मांदी आळी पाहायला मिळते. सन्माननीय वाडकर साहेब असतील, त्याचबरोबर आपण पाहतोय आम्ही बबडे साहेब ज्यांची देखील उपस्थिती या संपूर्ण स्पर्धेला लाभली गेली आहे. धोतिया साहेब आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. सर्वच मान्यवरांचे आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतो. नाईन प्रीमियर लीग मुंबई क्रमांक 9 साठी असणारी स्वाभिमानाची स्पर्धा गेली काही वर्ष आपण पाहतो. या स्पर्धेने ज्या प्रकारे यशाची उंच शिखरं गाठली आहेत, आयोजन आणि नियोजनाबद्दल निश्चितच एक मानांकन सेट केलंय, एक स्टँडर्ड सेट केलंय आणि हा दर्जा खेळपट्टी क्रमांक 1 वरती छेडाला आपण पाहतो. जवळजवळ 7 ते 8 वर्षांचा छेडाचा टेनिस क्रिकेट विश्वातील प्रवास आपल्याला पाहायला मिळाला. या युवा खेळाडूने बरंचसं मोठं टेनिस क्रिकेट विश्व गाजवलं. विकी गोलतकर अर्थात छेडा दक्षिण मुंबई, दक्षिण मध्य मुंबईमधील अनेक स्पर्धांमध्ये आपण विकीला पाहिलंय. मुंबईच्या अनेक नामांकित स्पर्धांमध्ये विकीने आपला दमखम दाखवलाय. तोच विकी गोलतकर यावी पाहायला मिळतं टीम फेबिता डोंगरी वॉरियर्स संघासाठी. खेळपट्टी क्रमांक 1 वरती आपण पाहतो एम ए मोटर्स, ज्या संघाला टार्गेट आहे 30 धावांचं. धावसंख्या दाखवली पिच नंबर 2 16 रन्स ऑन दी स्कोर कार्ड विदाउट एनी लॉस. बीपी वॉरियर्स 40 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करतायत. याच वेळी जर पाहायचं झालं तर निश्चितच दीक्षित 11 होता तो 8 धावांवरती 0 गाड्याच्या मोबदल्यात. पण चांगले स्टार्ट विभोर संघाचे यावेळी टॉप एज चेंडू हवेत आहेत. स्कोरलिंग वरून क्षेत्ररक्षक येत आहेत. खूप मोठा डिस्टन्स कव्हर केला. झेलच्या खाली चेंडूच्या खाली आले देखील, परंतु झेल करू शकलेले नाहीयेत. प्रयत्न खूप चांगल्या प्रकारचा होता, परंतु कॅच ड्रॉप म्हणून गणली जाईल. हा झेल सुटला गेलेला आहे. परिणामतः तद्भर दरम्यानच्या कालावधीमध्ये दोन्ही आपले बॅटर्स खूप चांगल्या पद्धतीने दुहेरी धाव इथे पूर्ण करतायत आणि या 2 धावांच्या माध्यमातून धावफलक जाईल तो यावी 17 या धावसंख्येवरती ऑन पिच नंबर 2. पुन्हा एकदा पूल करण्याचा प्रयत्न होता. यावेळी बॅट आणि बॉलचा कोणत्याही प्रकारचा संपर्क पाहायला मिळत नाहीये. चेंडू जातोय सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते ती स्थिरावलेली 17 या धावसंख्येवरती 17. तर 2 षटकांच्या अखेरीस 17 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्या. तर 12 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता. खेळपट्टी क्रमांक 2 वरती 12 चेंडू आणि 23 धावा टीम व्हीपी वॉरियर्स संघाला. तर खेळपट्टी क्रमांक 1 वरती आपण पाहतोय यावी 4 धावा एम ए मोटर्स. राजला आपण त्या ठिकाणी पाहतोय. याच मैदानातून राजचा प्रवास सुरू झाला आणि त्यानंतर आपण पाहिलं तर राजने देखील राज केले दक्षिण मुंबईच्या क्रिकेटवरती, परंतु आपल्या स्थानिक स्पर्धेमध्ये आपल्या स्थानिक संघासोबत खेळण्याचा एक वेगळा आनंद असतो. तो राज यांनी बॅटिंग मार्कवरती खेळपट्टी क्रमांक 1 वरती एम एम मोटर संघाचं नेतृत्व करताना आपल्याला पाहायला मिळतो. शिवसेना हा एकमेव पक्ष मित्रांनो ज्या पक्षाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रभरात सर्वाधिक जास्त स्पर्धा आयोजित केल्या जातात आणि त्याच स्पर्धांच्या यादीमध्ये मानाचं स्थान निर्माण करणारी स्पर्धा आपण पाहतो. यावी मुख्यमंत्री चषक 2024 अर्थातच 9 प्रीमियर लीग मुंबई क्रमांक 9 साठी स्वाभिमानाची असणारी स्पर्धा. या विभागातील प्रत्येक खेळाडूला ही स्पर्धा खेळण्याची इच्छा असते. केवळ खेळण्याची नाही
तर या स्पर्धेत चमकदार कामगिरी करत असताना आपल्या संघाला देखील जिंकवण्याची इच्छा असते, या स्पर्धेचा मानकरी ठरण्याची इच्छा असते. याच इच्छेने, हीच आकांक्षा मनात घेऊन प्रत्येक खेळाडू मैदानात उतरलेला असतो. आणि यावेळी पाहूया यावर्षी कोणता संघ असेल जो आपली ही इच्छा, आपले हे स्वप्न सत्यात उतरवताना पाहायला मिळेल. चांगला फटका पाहायला मिळतोय. पॉवरफुल बॉटम हँडचा उपयोग केलाय. हॉरिझॉन्टल बॅट स्ट्रोक आपण पाहतो यावेळी मिड ऑफच्या डोक्यावरून खेळलाय 2 धावांसाठी. रोहित सरोलाला आपण पाहतोय यावेळी बॅटिंग मॉकवरती. ऑन साइड असेल, फ्रंट ऑफ द विकेट असेल, हॉरिझॉन्टल बॅट आता स्क्वेअर ऑफ द विकेट फटके असतील, अप्रतिम आतापर्यंत खेळले गेलेत. आणि विशेष म्हणजे चेंडू येण्याची वाट पाहतायत, खूप चांगल्या प्रकारे वेट करतायत आणि तदनंतर मात्र चेंडूवरती आघात करतायत. ही खूप चांगली बाब. स्ट्रॉंग असा बेस पाहायला मिळतो, बॉटम हँड देखील तेवढाच स्ट्रॉंग पाहायला मिळतो आणि त्याच माध्यमातून मोठे फटके, पॉवरफुल स्ट्रोक हे खेळण्यात ते सक्सेसफुल होतात, यशस्वी ठरताना पाहायला मिळतात. मित्रांनो, काही तांत्रिक गोष्टी छोट्या छोट्या असतात. पहा, जेव्हा जो खेळाडू स्ट्रॉंग बॉटम हँडेड खेळाडू असतो तो नेहमीच पॉवरफुल फटके खेळण्यात निष्णात असतो आणि ज्याचा स्ट्रॉंग अपर हँड असतो तो मात्र डिफेन्स करण्यात अप्रतिम असतो. चांगला फटका यावेळी स्लॉक स्वीप केलाय, लॉफ्ट केलाय चेंडूला यावेळी मिड विकेट झोन मध्ये 2 धावांसाठी. रीच केलं खूप चांगल्या प्रकारे, आपल्या हाईटचा फायदा घेतला. चेंडूच्या पिचिंग पर्यंत पोहोचत असताना हा स्लॉक स्वीप पाहायला मिळाला. बैठक फटका ज्याला आपण संबोधतो. सध्याच्या घडीला टेनिस क्रिकेट विश्वामध्ये सर्वाधिक जास्त खेळले जाणाऱ्या फटक्यांपैकी एक. स्विंग आणि मिस पुन्हा एकदा त्याच पद्धतीने फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु यावेळी लेंथ वेगळी होती, लाईन देखील वेगळी होती. करण भारती त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली. हॅलो हॅलो
नाही नाही थांबा. नाही नाही. नेक्स्ट मॅच खेळपट्टी क्रमांक 1 वरती खेळली जाईल ती सुर्वे सुपर्णोवाज विरुद्ध KSA स्पोर्ट्स. सुर्वे सुपर्णोवाज आणि KSA स्पोर्ट्स दोन्ही संघांचे संघनायक आपण मुख्य मंचकावरती जायचं टॉससाठी. सुर्वे सुपर्णोवाज आणि अमरीश, सुर्वे सुपर्णोवाज अमरीश, KSA स्पोर्ट्सचा अभि, दोन्ही संघनायकांना विनंती आपण मुख्य मंचकावरती जायचं. मान्यवरांच्या शुभ हस्ते आपल्या नाणेफेकीचा कौल होईल याची नोंद घ्या. हा इथेच कर. टॉस इथे घ्यायचं आहे कॉमेंट्री बॉक्स मध्ये की व्यासपीठाच्या इथे. ओके धन्यवाद. शिबान शिबू यावेळी आपण पाहतोय टीम फेमी. हा चला अभि आणि विनंती आहे त्यासोबतच सुर्वे सुपर्णोवाज संगणक, हा मुंबादेवी विधानसभा संघटक या संपूर्ण स्पर्धेचे सन्माननीय आयोजक ज्यांच्या संकल्पनेतून ही संपूर्ण स्पर्धा तुम्हा आम्हा सर्वांसमोर येताना पाहायला मिळते. तुम्हा आम्हा सर्वांचंच लाडके व्यक्तिमत्व अर्थातच आपला रुपेश फाउंडेशनचे सर्व सन्माननीय मुंबादेवी विधानसभा संघटक या संपूर्ण स्पर्धेचे प्रमुख आयोजक ज्यांच्या संकल्पनेतून ही संपूर्ण स्पर्धा तुम्हाला सर्वांसमोर येताना आपल्याला पाहायला मिळते. निश्चितच आपल्या रुपेश फाउंडेशनचे सर्व सन्माननीय रुपेश रमेश पाटील साहेब यांचं इथं आगमन होतं. साहेब आपलं मनपूर्वक हार्दिक असं स्वागत असेल. पुन्हा एकदा या स्पर्धेच्या दुसऱ्या अंतिम आणि समारोपीय दिवसामध्ये आजच्या सायंकाळच्या सत्रामध्ये मित्रांनो तुम्हाला सर्वांसाठी दोन मोठे सरप्राइजेस, दोन मोठे क्षण ज्याची वाट आपण तुम्ही आम्ही सर्वजण पाहतो. अर्थातच ती अंतिम मेगा फायनलची मॅचच्या क्षणी आपल्याला पाहायला मिळेल तो म्हणजे या मुख्यमंत्री चषक 2024 वरती नाव कोणा संघ कोणता असेल आणि त्याचसोबतच एक प्रेक्षणीय सामना जो आपल्या महिलांचा पाहणार आहोत. चला टॉस साठी या. अभि KSA अभि आणि सुर्वे सुपर्णोवाज टॉस साठी जा. टॉस साठी जायचं मुख्य व्यासपीठावरती टॉस साठी जा. KSA आणि सुर्वे सुपर्णोवाज. चला दीक्षित आल्यावर मनपूर्वक अभिनंदन. खेळपट्टी क्रमांक 2 वरती सामना आपण पाहतोय फिनिश होतोय. मनपूर्वक अभिनंदन दीक्षित 11. यानंतर आपण बोलणार आहोत खेळपट्टी क्रमांक 1 वरती ज्या ठिकाणी फेमिता डोंगरी वॉरियर्स विरुद्ध आपण पाहतोय MM मोटर्सचा सामना तो देखील झाला. इथे MM मोटर्स जिंकले ना. MM मोटर्स वन द मॅच. माफ करा. चला अभिनंदन दोन्ही संघांचं आम्ही करू. MM मोटर्स टॉस साठी त्वरित मुख्य मंचावरती जायचा. नेक्स्ट मॅच डिजिटल इंडिया विरुद्ध MM मोटर्स आपल्याला खेळपट्टी क्रमांक 2 वरती खेळायचे. साजिद भाई उधर.
बॉल चांगले पकडा ना फिल्डिंग करा ना ये राज राज उधर उधर दोन मिनिटं दोन्ही संघाने सामना क्रमांक खेळपट्टी क्रमांक 1 वरती होईल सर 2 मिनिटं घेतो खेळपट्टी क्रमांक 1 वरती KSA MM मोटर्स आणि ही मॅच होईल खेळपट्टी क्रमांक 2 वर ही मॅच होईल खेळपट्टी क्रमांक 2 वरती खेळपट्टी क्रमांक 1 वरती KSA विरुद्ध सुर्वे सुपर्णवाज डिसिजन प्लीज